महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे के माध्यम से आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा यानी ही टेट 24 नवंबर 2025 को आयोजित की गई और इसके लिए रायगढ़ जिला शिक्षा विभाग ने सभी तैयारियां पूरी कर ली है। ऐसी जानकारी जिला परिषद शिक्षा अधिकारी ललिता दहीदुले ने दी। पनवेल शहर के 6 केंद्रों पर परीक्षा आयोजित होगी। रायगढ़ जिले से पेपर 1 में 2515 और पेपर 2 में 3459 विद्यार्थी बैठेंगे। कुल 5974 उम्मीदवार शामिल होंगे। गौर से सुनिए परीक्षा के आयोजन को लेकर आखिर क्या कुछ कहना है शिक्षण अधिकारी का। रायगढ़ जिल्ह्यामध्ये आज 23 तारखेला सर्वच महाराष्ट्रामध्ये टीईटीची परीक्षा होत आहे। परीक्षा परिषदेच्या मार्फत सर्व सूचना सर्व ठिकाणी प्राप्त झालेले आहेत। आपल्याकडे पेपर 1 जो आहे हा 4 सेंटरमध्ये होत आहे आणि पेपर 2 हा 6 सेंटरमध्ये होत आहे। सर्व ठिकाणी AI बेस्ड कॅमेरे आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी मागे वळवली तरी सुद्धा त्याचे अलर्ट जाणार आहेत आणि आमचं सर्व प्रशासन ह्या परीक्षा घेण्यासाठी सज्ज आहे। त्याच्यामध्ये विद्यार्थी जेव्हा एंट्री करणार आहेत तेव्हा बायोमेट्रिक फेस रिकग्नायझेशन या सिस्टीमचा वापर केलेला आहे, त्यामुळे कोणीही डमी विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार नाही। संपूर्णपणे ही परीक्षा पारदर्शक वातावरणामध्ये घेण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत। परीक्षा परिषदेने अत्यंत काटेकोरपणे आणि बारकाईने या परीक्षेचं नियोजन केलेलं आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा माननीय जिल्हा अधिकारी सर आणि माननीय CO मॅडम यांनी सुद्धा या परीक्षा घेण्यासाठी जिल्हास्तरीय जो संनियंत्रण कक्ष आहे त्याच्या बैठका घेऊन सर्व सूचना सर्व यंत्रणांना दिलेल्या आहेत। या परीक्षेसाठी भरारी पथकं नियुक्त केलेली आहेत। भरारी पथकांच्या सुद्धा भेटी या परीक्षा दरम्यान होणार आहेत। परीक्षा निकोप आणि सदृढ वातावरणामध्ये पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे। यह परीक्षा रायगढ़ पनवेल समेत छत्रपति संभाजीनगर और अकोला जिले में भी आयोजित की गई। 4 परीक्षा केंद्रों के समीकरण की बात करें तो प्रत्येक जगह पर अलग अलग पृष्ठभूमि पर परीक्षा आयोजित की गई है। पनवेल रायगढ़ में परीक्षा पूरी तरह से आधुनिक तकनीक और कड़ी सुरक्षा के साथ शांतिपूर्वक संपन्न हुई, जहां बायोमेट्रिक हाजिरी, फेस स्कैनिंग और AI CCTV की मदद से कुल 5974 परीक्षार्थियों की पहचान सुनिश्चित की गई। संभाजीनगर के 35 केंद्रों पर भी परीक्षा व्यवस्थित रूप से हुई और सभी केंद्रों पर कड़ी निगरानी रखी गई। ऐसी जानकारी केंद्र प्रमुख दयानंद कांबले ने दी। महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागातर्फे आज TET या परीक्षेचं आयोजन सर्व महाराष्ट्रात केले जात आहे। त्यापैकीच आपल्या सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय पार्ट A या सेंटरवर ही परीक्षा सुरू आहे। विद्यार्थ्यांच्या आल्या त्यांची आधी बायोमेट्रिक होते की हेच विद्यार्थी आहेत का। विद्यार्थी वर्गात गेल्याच्या नंतर त्यांची सर्व जायच्या आधी त्यांची सर्व तपासणी केली जाते। त्यांची सुरक्षा ही यंत्रणा आज इथे उभी आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे त्यांनी सगळे CCTV कॅमेरे लावलेले आहेत की जे सर्व सेंट्रली पुण्यामध्ये जे हेड ऑफिस आहे तिथं हे सगळं दिसणार आहे। ही परीक्षा अत्यंत सुरक्षितपणे व पारदर्शकपणे घेण्यासाठी महाराष्ट्र शासन व शिक्षण विभाग अगदी खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि सर्व यंत्रणा ही सुरळीतपणे काम करत आहे। या सेंटरवर आमच्याकडे पार्ट A ला 312 विद्यार्थी इथे आहेत। विद्यार्थ्यांनी सोबत मोबाईल कोणी घेऊन जाते का, त्यांच्याकडे बॅग आहेत का, या सर्व व्यवस्थितपणे अगदी चोखपणे त्यांची तपासणी केली जात आहे। वर जात असताना फक्त त्यांचं हॉल तिकीट, त्यांचं एखादा ID प्रूफ आणि पेन या व्यतिरिक्त त्यांना काहीही वर सोबत घेऊन जाता येत नाही। आणि याच्यामध्ये CCTV हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे जो कि सेंट्रली अगदी हेड ऑफिस वरून त्याचं नियंत्रण केलं जात आहे। वहीं अकोला के परीक्षा केंद्र में कई परीक्षार्थियों को कुछ मिनट की देरी के कारण प्रवेश नहीं मिला, क्योंकि रिपोर्टिंग समय से 30 मिनट पहले अनिवार्य थी। इससे कई विद्यार्थियों को परीक्षा देने का अवसर नहीं मिला और उन्होंने परीक्षा केंद्र की अव्यवस्था पर नाराजगी जताई। आइए सुनते हैं अकोला में नाराज विद्यार्थियों की प्रतिक्रिया। मी या ठिकाणी आले तेव्हा गेट बंद होतं आणि मी तर या ठिकाणी 10 वाजून 10 मिनिटांना आलेले आहे आणि असे कुठलेच रूल्स नाही की प्रशासनावरती विद्यार्थी तो परीक्षेसाठी आलेला जर वेळेत हजर आहे तरी घेतलं गेलं नाही, कारण पेपर आहे 10:30चा आणि या ठिकाणी आम्ही 10 वाजून 10 मिनिटांनी हजर आहे। आमच्या समोर गेट बंद करण्यात आलं आणि आम्ही विनवणी करून सुद्धा इथला समर्थ पब्लिक स्कूल या सेंटरचा कुठलाही कर्मचारी येऊन आमच्याशी बोलायलाही तयार नाही। आम्ही इतक्या विनवण्या केल्या
पोलीस प्रशासन आलं, त्यांनी सुद्धा आतमध्ये जाऊन मॅडमला बोलले की बसू द्या, कारण आम्ही या ठिकाणी फक्त 20 ते 25 विद्यार्थी इथं बाहेर उभा आहो आणि गेल्या 10 वाजून 10 मिनिटापासून आम्ही विनवणी करून सुद्धा, म्हणजे पेपर झाला असता, आमचा वेळेत पेपर झाला असता, तरी सुद्धा आम्हाला पेपर देण्यापासून वंचित ठेवलं. याला जबाबदार समर्थ पब्लिक स्कूल इथलं प्रत्येक कर्मचारी याला जबाबदार आहे. कुठली परीक्षा होती? TATची एक्झाम होती आणि या TATच्या एक्झामला आम्ही 1 वर्षापासून याचा अभ्यास करत आहे, 1 वर्षापासून मेहनत घेत आहे आणि फक्त या समर्थ पब्लिक स्कूलच्या कर्मचाऱ्यांमुळे आज आम्हाला 1 वर्ष या परीक्षेची वाट बघावं लागणार आहे. आमचं पूर्ण नुकसान केलेलं आहे आणि दुसराही पेपर याच ठिकाणी आहे आणि तब्बल आम्ही 10 वाजून 10 मिनिटापासून इथं उभा असून सुद्धा आम्हाला परीक्षेपासून वंचित ठेवलं. याला जबाबदार फक्त समर्थ पब्लिक स्कूल इथले प्रत्येक कर्मचारी आहे आणि ही परीक्षा रद्द करण्यात यावी, अन्यथा हा पेपर आमचा पुन्हा घेण्यात यावा ही माझी शासनाला विनंती आहे.